नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनी ही जीवाला आश्चर्यचकित होऊन विचारत असते, जीवा तुम्ही ऑफिसमधून इतक्या लवकर कसं काय आलात? आणि त्यावेळी जीवा काहीच उत्तर देत नाही व तिकडून निघून जातो. तर आपण इकडे पाहतो काव्या ही पार्थला रागवून बोलत असते, पार्थ तुम्ही माझ्याशी का बोलत नाहीयेत? तुमचं आता हे शांत बसणं मला खूपच त्रासदायक होत आहे. तरी देखील पार्थ तिच्याशी काहीच बोलत नाही. त्यानंतर काव्या ही बाबाला जाऊन विचारते, बाबा माझी एक मैत्रीण आहे आणि तिचा एक मित्र बोलत नाही. त्यावेळेस बाबा बोलतात, आता त्या मुलीची सर्व जबाबदारी आहे की तिचा आता इगो बाजूला ठेवून तिनेच पुढाकाराने तिच्या मित्राशी बोलावं. त्यानंतर आपण पाहतो काव्या ही पार्थला बोलत असते. तेव्हा पार्थ काव्याला उत्तर देतो, आता मला समजले आहे की आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही करत असू किंवा त्याच्याची आपण जास्त बोलत असू तर त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही. आता मला माझी किंमत कळालेली आहे. आणि तेव्हा काव्या ही त्याला विचारते, पार्थ तुम्हाला असे कोण म्हणाले? आई म्हणाल्या का? तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो, आई नाही मी म्हणत आहे. तर तिकडे आपण पाहतो नंदिनी ही जीवाला बोलत असते, जीवा लग्न झाल्यापासून आज तुम्ही पहिल्या वेळेस मला मनमोकळेपणाने बोलला आहात. त्यावेळेस नंदिनी देखील अतिशय खुश होते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या ही पार्थच्या प्रेमात पडणार का व जीवा हा नंदिनीच्या प्रेमात पडणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.